ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, या 11 वस्तू अतिशय प्रिय आहे महादेवांना. महादेव तत्काल प्रसन्न होणारे देव आहे, म्हणूनच त्यांना आशुतोष देखील म्हटलं जातं. तर चला जाणून घेऊया की या कोणत्या 11 वस्तू आहे ज्या श्रावण मासात महादेवाला अर्पित केल्याने प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. या सामुग्री आहे. पहिले म्हणजे जल, बिल्वपत्र, आकाडा, धतुरा, भांग, कापूर, दूध, तांदूळ, चंदन, भस्म आणि रुद्राक्ष. जल. शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे. आगप्रमाणे विष प्याल्यानंतरही महादेवाचे कंठ निळे पडले होते. विषाची उष्णता शांत करण्यासाठी, शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले. म्हणून शिवपूजेत जलाचे विशेष महत्त्व आहे. बिल्वपत्र देवाच्या 3 नेत्रांचे प्रतीक आहे. बिल्वपत्रे म्हणूनच 3 पानांचे बिल्वपत्रे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजनात व अभिषेकमध्ये बिल्वपत्र यांचे प्रथम स्थान आहे. ऋषीमुनीप्रमाणे महादेवाला बिल्वपत्रे अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फल एक समान आहे. आकाड्याचे फूल. शास्त्राप्रमाणे शिवपूजेत आकाड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे. धोत्रा. महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे आणि यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण ठेवतं. भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनावरून निघालेले विष सेवन केले होते तेव्हा ते व्याकुल झाले. हे बघून अश्विनी कुमारांनी भांग, धतुरा, बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला. तेव्हापासूनच महादेवाला भांग, धतुरा प्रिय आहे. शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा. त्यानंतर भांग. महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात. भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते, म्हणून ते नेहमी परमानंदात असतात. विषयावर औषध म्हणून त्यांनी भांगाचे सेवन केले होते, परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले, म्हणून भांग त्यांना प्रिय आहे. महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्ताची विषापासून रक्षा करतात. त्यानंतर म्हणजे कापूर. कापूर महादेवांचा प्रिय मंत्र आहे. महादेवांचा प्रिय मंत्र म्हणजे कपूर गौरम करुणावतारम, अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे. कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवत महादेवाला ते सुगंध प्रिय आहे. त्यानंतर दूध. श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे. या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं, म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे. त्यानंतर तांदूळ. तांदळाला अक्षदा असे देखील म्हणतात. अक्षदा अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे. कोणतेही पूजेत गुलाल, हळद, अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. अक्षदा नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही. एखाद्या वेळेस पूजा सामुग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षदा वाहिल्या जातात. त्यानंतर आहे ते म्हणजे अतिशय प्रिय असे चंदन. चंदन अर्थात शीतल. महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण हे प्रसन्न होऊन जातं. महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं. भस्म. याचा अर्थ पवित्रेत लपलेला आहे. ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जवळ असलेली चितामध्ये शोधली होती, ती आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता. असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतः मृत आत्म्याशी जोडतात. त्याचप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं. न दुःख, ना सुख, न वाईटपणा आणि न चांगुलपणा, म्हणून ही भस्म पवित्र आहेत.
त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेवाला स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुद्राक्ष. महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे. एकदा महादेवाने 1000 वर्षापर्यंत समाधी घेतली. समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले. तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्ताच्या कल्याणासाठी समग्र देशात पसरून गेले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.